Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. मी तुम्हाला बघून घेईन आणि बघून काय घेईन. संविधान, कायदा काय कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणाला दिलेला नाही. वाचाळवीरांची संख्या तर सध्या जास्त झालेलीच आहे आणि दोन्ही बाजूनी पंचनामे करायला सांगितले. एक रेव्हेन्यूचा माणूस आणि एक PMCचा माणूस आणि पिंपरी चिंचवडमध्ये एक रेव्हेन्यूचा माणूस आणि PCMCचा माणूस. अशा सगळ्या चर्चा झाल्या असताना तिथं वक्तव्य राज ठाकरेंनी अजूनही काहीतरी माझ्याबद्दल केलं. शेवटी प्रत्येक पक्षाच्या बद्दल एक आस्था असणारा काही वर्ग असतो. प्रत्येकाने बोलताना थोडंसं तारतम्य ठेवून आपला सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, आपल्या काय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी शिकवण आपल्याला दिलेली आहे त्या शिकवणीच्या बाहेर जाऊ नये. काही जण कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करतात. मी तुम्हाला बघून घेईन. अरे बघून काय घेईन. संविधान, कायदा हा काय कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणाला दिलेला नाही आहे. मात्र आपणही बघता, तुम्ही TV चॅनलवाले दाखवता त्यांनी असं सांगितलं, कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं, यांनी शब्दांनी शब्द वाढत जातात. तुम्ही डेव्हलपमेंटचं बोला ना. तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये कुठं खरोखरीच अन्याय झाला तर त्या अन्यायाला वाचा फोडा ना. त्याच्याबद्दल सरकार म्हणून जे काही खबरदारी घ्यायची ती आम्ही घेऊ. मुख्यमंत्री घेतील, उपमुख्यमंत्री घेतील किंवा केंद्र सरकारशी संबंधित असेल तर त्यांच्याशी पण आम्ही बोलू. पण कारण नसताना काहीतरी अशी भडक वक्तव्य करायची. वाचाळवीरांची संख्या तर सध्या जास्त झालेलीच आहे आणि भडकपणे संख्या हे करून स्वतःकडं लक्ष केंद्रित करायचं, हे गोष्टी बंद झाल्या पाहिजेत. ही आपली महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि ह्याच्यात जर कोणी कायदा हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केला तर त्याबद्दल कारवाई देखील पोलीस खात्याकडनं केली जाईल. आत्ता काही राजकीय लोकांची वक्तव्य आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची वक्तव्य तशाच पद्धतीनं आली. प्रत्येकाने त्याच्यावर काय आपण बोललं पाहिजे, काय कायद्याच्या नियमाच्या चौकटीत आहे, सगळ्यांचा अभ्यास करावा. बोलण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे, दाखवण्याचा अधिकार तुम्हाला सगळ्यांनाच आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. मला ह्याच्याचबरोबर आता विषय निघाला म्हणून सांगतो. मधल्या काळामध्ये पत्रकार मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही बघितली असेल, मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना दिली. अनेक योजना अर्थसंकल्पात सादर केल्या, त्या सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. परंतु त्याच्यातनं माझ्या डिपार्टमेंटच्या नावावर एक बातमी चालवली, मीडियाने चालवली. काही एका वृत्तपत्रात आली, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडियात आली वगैरे वगैरे. वास्तविक त्या बातमीत काही तथ्य नव्हतं. मी अर्थमंत्री आहे. मी आज 10वा अर्थसंकल्प सादर केला आहे. अनेक वर्ष काम करणारा मी महाविकास आघाडीमध्ये पण काम केलेलं आहे, मी महायुतीमध्ये पण काम केलेलं आहे. काम करत असताना माझी काही कामाची पद्धत आहे. प्रशासन व्यवस्थित कसं चालेल, कुणावर अन्याय कसा होणार नाही, ही खबरदारी मी घेत असतो. तरी देखील त्याच्यात 2 दिवस माझी बदनामी केली गेली की बाबा अर्थ विभागाचं असं मत होतं तरी ही योजना दिली, फंड्स नाही. दादांत खोटी बातमी. त्यामध्ये मी सांगितलं, अरे बाबांनो, मी 35,000 कोटीची तरतूद केलेली आहे. 9 महिन्याकरताच हे पैसे पाहिजेत, कारण 3 महिने म्हणजे जे आर्थिक वर्ष त्याचे संपलेले आहेत, एप्रिल, मे, जून. 9 महिन्याच्या करता तेवढे पैसे पुरत आहेत.